संपूर्ण मुंबई मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठामयी झालेली आहे। तळागाळातील मराठा पेटून उठला असून आरक्षण मिळाल्याशिवाय परत जाणार नाही। लालबाग गणपती ट्रस्टने जेवण बंद केल्याने मराठा आंदोलकांना संपूर्ण महाराष्ट्रातून शिधा, भाकरी, चटणी, लोणचे गावागावातून पाठवू लागल्याने मुबलक अन्न उपलब्ध झालंय। 2 महिने आम्ही मुंबईकरांना जेवू घालू, मराठ्यांना आणि जरांगे पाटलांना हलक्यात घेऊ नका, असे सर्व थरांतील आंदोलकांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत। काहीही झाले तरी परत जाणार नाही असा निर्धार आंदोलकांनी केलाय। महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना आपण या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी पाहतोय। तर या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आज 3 दिवसापासून थांबलेले आहेत, त्यांचं मत घेऊया का मुंबई महानगरपालिकेने त्यांना काय सुविधा दिल्या, महाराष्ट्र शासनाने काय सुविधा दिलेल्या आहेत, त्या संदर्भात सांगतील हे आंदोलक करते। आपलं नाव काय? माझं नाव अनंत टमके आहे आणि तसं मी प्रॉपर पुण्यामधून येतो। आता सांगायचं झालं तर आम्ही आता पाटलांसोबत मागचे 5 दिवस झाला आहे सर। आता आम्ही बघतोय जसं आम्ही पुणे पास केलोय तोपर्यंत कुठली अडचण आली नाही, खाण्यामध्ये राहण्यामध्ये। आपण मुंबईत जेव्हा येतो आम्ही आंदोलक, तर आम्हाला आतमध्ये येऊ दिलं जात नाहीये। कालचाच एक प्रकार आहे सर, मानखुर्दला आम्ही अन्न घेऊन येतो सगळ्या आंदोलकांसाठी। तिथं आमच्या गाड्या अडवल्या जातात, गाड्यांत की गाडीसोबत दोघांनी जायचं। त्यांना म्हटलं असं व्यवस्थित नाहीये, कारण की आमचे बांधव तिथे उपाशी आहेत। तरी त्यांचं म्हणणं आहे की उपाशी असलं तर तुम्हाला आमचे जे डीसीपी आहेत व त्याची परमिशन घ्यावं लागेल। तर आम्हाला शासनाला एकच विनंती करायचं आहे, इतकी वर्ष झालं आम्ही टॅक्स भरतो सर, रीतसर। तर आमच्या टॅक्स साठी जर आमचा मराठा बांधव अन्नधान्य पिकवतो, अन्न देतो आणि त्याच्याच लेकरासाठी जर आम्ही आंदोलनासाठी पुण्यामध्ये आलोय, मुंबईला येतोय, तर यांनी असं का निष्काळजीपणा करावा? तुम्ही इथं बघितलं सर, इथं पाण्याची सोय नाहीये पूर्ण। आज यांनी पिण्यासाठी तुम्ही बघताय आजूबाजूला सर्वत्र सर पाण्याचे, प्रत्येक मराठा बांधवांनी पाण्याची बिस्लरीची बाटल्या दिलेत। पिण्यासाठी पाणी आहे पण धुण्यासाठी पाणी नाही सर। आणि विचार करा, मुंबई सारख्या ठिकाणी इतके हाल होत असतील तर मुंबईवरचा जो विश्वास आहे, मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी म्हटले जाते, हे चुकीचं आहे सर। कारण की प्रत्येकाने जर बघितलं तर पुण्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक आंदोलक म्हणतो की पुण्यामध्ये आम्हाला सगळी सोय झाली का, तर पुण्याला हा इतिहास आहे सर। त्यासाठी आपण बघतो ज्ञानेश्वर माऊलींची पालखी असते, तुकाराम पालखी असते, त्यामुळे खाण्यापिण्याची सोय प्रत्येक करतो सर। पुणे शहराला देण्याची सवय आहे। ज्या भागामध्ये संत तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहे, तशी मुंबईकरांना देण्याची सवय नाही असं तुम्ही आरोप करताय का? माझं म्हणणं सर मुंबईकराबद्दल नाहीये, मुंबईकरांनी चांगली सोय केली आहे। आमचा आरोप हा शासनावरती आहे की हे शासन, मला सांगा सर तुम्ही, या शासनाला निवडून देण्यामध्ये आम्ही आहे का नाहीये? आम्ही आहे, मग आमचा अधिकार आहे। बर, आम्हाला भारताच्या संविधानाने सर आपल्याला अधिकार दिलेला आहे। जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी शांततेमध्ये आंदोलन केलं पाहिजे आणि आम्ही तेच आंदोलन करण्यासाठी इथं आलोय। आणि जर विचार करा सर, शांततेमध्ये जर एका त्रास होतो आंदोलन करतो, जर आज कोट्यावधी मराठ्यांना त्रास होतोय आणि ते आंदोलन जर आम्ही मागच्या 8-9 वर्षापासून त्याचा विचार केला तर 1982 पासून सर आम्ही लढत आहे। माननीय अण्णासाहेब पाटील ज्यावेळेस त्यांनी हे केलं, स्वतःचा गोळी मारून आत्महत्या केली का त्या आरक्षणासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे। तेव्हापासून आरक्षणाचा विषय चालू आहे सर आणि शासन हे वेळकाढूपणा करतोय। आणि आता आम्ही म्हणतो की शासन म्हणतो फक्त हिंदुत्व। मला सांगा सर, हिंदुत्वामध्ये आम्ही नाही का? आम्ही हिंदुत्वामध्ये येत नाही का? कुठला मराठा सांगा मला, आम्ही हिंदूच आहेत ना। फक्त आम्ही जे करतोय सर, आमचं म्हणणं आहे की आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आमचा विषय, बाकी काही नाही। तुम्ही आम्हाला आरक्षण देऊन आम्ही म्हणत नाही की तुम्ही आमच्या अकाउंटला पैसे टाका, आम्हाला पैसे रुपये नको तुमचा। आमच्या फक्त विद्यार्थ्यांना भविष्य जे आहे त्यांचं, चांगले मार्क्स असलेले जर उद्या इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, प्रशासकीय अधिकारी झाले, तर ते चांगल्या मोठ्या लेवलला आपल्या देशाचं भविष्य घडू शकते सर। जरांगे पाटलांनी निश्चय केलेला आहे का आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईच्या बाहेर जाणार नाही, यावर आपण काय सांगणार? सर, जय शिवराय। माझं नाव हुपळे सिद्धेश्वर वामनराव, मी निलंग्यावरून आलोय, तर जिल्हा लातूर आहे। तर जरांगे पाटील साहेबांनी जो निश्चय केलेला आहे तो त्यांनी खरोखर केलेला आहे, तो सगळ्या मराठा समाजासाठी केलेला आहे। त्यांनी त्यांचा स्वतःचा परिवार, संसार सगळा रस्त्यावर मांडून त्यांनी इथं आलेत, केवळ हे मराठा समाजासाठी आलेत। पण यामध्ये ज्यावेळेस मुंबईमध्ये आले, पहिल्या दिवशी असं सरकार म्हणा किंवा राज्यकर्ते म्हणा किंवा कुणी, हे त्यांनी काय केले, टॉयलेटला लॉक लावून ठेवलं, पाण्याची सुविधा बंद केली, त्याच्यानंतर दुकानं बंद केले। पण मराठा समाज एवढा ताकदवर आहे सर की अख्ख्या मुंबईला कमीत कमी 2 महिने ते 3 महिने सांभाळू शकतो। आता तुम्ही बघितलं असेल की आता मी पाहतोय की प्रत्येक गाड्यांमधून भाकरी आणि ती शेंगदाण्याची चटणी आलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली आहे। स्वाद त्याचा अतिशय रुचकर आहे।
हे सगळेजण मानतायत, मी पण त्याच्यातले 2 घास खाल्लेले आहेत. तर या संदर्भात आज मराठा जसा विदर्भ मराठवाड्यामध्ये एकवटलेला आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातले मराठ्यांसंदर्भात आपण काय सांगणार? पूर्ण मराठा हा पूर्ण आपल्या महाराष्ट्रातला एकच मराठा आहे. सगळ्यांना व्यवस्थित म्हणजे एकच आरक्षण मिळालं पाहिजे, जसं पाटील साहेब सांगतात की सगळे सोयरे आणि सगळेच कुणबी जे आहे प्रमाणपत्र जे आहे सगळ्यांना सारखं द्यायचं, किंवा हैदराबाद गॅजेट असेल ते एक सगळ्याला समान द्या असं त्यांचं म्हणणं आहे. रात्री पण मीटिंग झालेली आहे मंत्रालयामध्ये. त्याच्यानंतर आज छगन भुजबळ यांनी पण ओबीसी नेत्याला पुण्यात बोलून ते पण मीटिंग घेत आहेत. आंदोलनाच्या संदर्भामध्ये घेत आहेत का आरक्षण ओबीसी मधून द्यायचंय का वेगळं द्यायचंय या संदर्भात ते पण आज मीटिंग घेत आहेत. आज तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतंय? सर आमचं मत साफ आणि स्पष्ट आहे सर. जसं पाटील म्हणतायत, आम्ही सर ऑलरेडी आरक्षणात होतो. फक्त या राजकारण्यांनी त्याचं जातीमध्ये रूपांतर करून फक्त आरक्षण लाटच काम केलं. बरं, आता तुम्ही मागच्या जर 8 वर्षाचा अनुभव काढ घेतला तर मागच्या वर्षीच या सरकारने कुठल्याही जातीचं संरक्षण न करता 23 जातीय ऑटोमॅटिक त्यांनी ओबीसी मध्ये घेतल्यात. आणि मराठा इतके आंदोलन करतोय, इतके त्यांचे सर्टिफिकेट इतके सर्वेक्षण झालं काय की आमचेही बांधव आमच्याही भगिनी आज झाडू पोछा करतात, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत. सर तुम्ही शेतकरी कष्टकरी जाऊन तर घरची कंडिशन बघा सर काय आहे, तेव्हा तुम्हाला कळेल. तो वर्षभर पिकवतो. आता तुम्ही जर विचार केला, तुम्हाला आता न्यूज बघितला असेल सर, मराठवाड्यामध्ये प्रचंड पाऊस झालाय, प्रचंड महाप्रलय आल्यासारखं झालं सर. शेतीच्या वरती आता आमचेच बांधव आहेत, यांच्या शेतीमध्ये सर पिकाच्या वरती 5-6 फूट पाणी होतं आणि ती 6 दिवस आतमध्ये होतं. तरी पण तुम्ही आज आंदोलनासाठी आलेला आहात, काय? हो, या ठिकाणी आज आमच्या मुलांचा भविष्याचा प्रश्न आहे. खरं पाहिलं तर आज मुंबईमध्ये, पूर्वी दिल्लीमध्ये पानिपतची लढाई झाली, त्यावेळेस अहमद शाह अब्दाली नावाच्या राजाने मराठ्यांच्या सैन्याचं खाणं पिणं बंद केलं, पण त्यावेळेसही मराठ्यांनी लढा दिला. आज जर या धर्तीवर पाहिलं, मुंबईच्या मराठा आरक्षणाचा जो लढा उभा केला गेलेला आहे, या ठिकाणी परत अमित शहा म्हणजे हा अहमद शहाच्याच नावाने जन्माला आलेला अहमद शाह अब्दाली आहे. या अहमद शाह अब्दालीने किती जरी मराठ्यांना त्रास दिला किंवा याच्या प्याद्यांनी किती जरी त्रास दिला, मराठी हटणार नाहीत. जोपर्यंत पाटील आरक्षण घेतलं तोपर्यंत उठणार नाहीत आणि मराठी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाहीत. हजारोंच्या संख्येने मराठी मुंबईमध्ये येतील. शेती पाण्यात जाऊ द्या, हरकत नाही, पण मुंबई रिकामी करणार नाही. हे आमचं मराठ्याचं मागणं आहे. छगन भुजबळ माझी शासनाला विनंती आहे की यांनी आमच्या मराठ्यांचा जास्त अंत पाहू नये, कारण की पाटलांची तब्येत खालावत चालली आहे. त्यांनीच पाणी त्याग केलेला आहे. यांनी लवकरात लवकर आजच्याच निर्णय घ्यावा. याच्या पुढे जे काय होईल शांततेमध्येच होणार आहे, पण हे सरकारला पेलण्यासारखं नाहीये. जसं पाटलांनी सांगितलंय त्याची जर अंमलबजावणी लवकरात लवकर नाही केली तर त्याचे परिणाम हे सरकारला घ्यावे लागणार आहेत. संपूर्ण विदर्भ मराठवाड्यामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांची पिकं सुद्धा गेलेली आहेत, परंतु ती पिकं तशी सोडून आज संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरलेला आहे. शासनाला विनंती करते का ते त्यांच्या जे हक्काचं आहे ते त्यांनी द्यावं. जोपर्यंत ते देत नाहीत तोपर्यंत मुंबईमधून मराठा आंदोलक निघणार नाही. ही शासनाला ते वारंवार विनंती करतायत का त्यांचं हक्काचं जे आहे ते द्या. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड. हा टॉप न्यूज पुणे सर्वसामान्यांचे प्रश्न, वेगवेगळे आंदोलनं नेहमीच कव्हर करत असतो. तरी टॉप न्यूज पुणेच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करेल का हा चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शासनाला देखील मी या माध्यमातून सांगू इच्छितो की या मराठा समाजाचं जे काय आलेले आहेत त्यांच्या वेदना समजून घ्या आणि त्यांना जे लागते ते त्यांना द्या, नाहीतर ते मुंबई सोडणार नाही. हा त्यांनी पण केलेला आहे. दादांच्या टीम मधून आलेले आहेत, काहींच्या गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड आहे. मनोज दादांच्या टीम मधून आलेले आहेत. पहिले 2 दिवस अक्षरशः लोकांचे हाल झालेले आहेत. ताई कुठून आलात तुम्ही? नाही, आम्ही पहिल्या दिवसापासून आहात तुम्ही? बिलकुल आहोत. त्याच्यामुळं आम्हाला जेवढ्या आवाक्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी घडत गेल्या त्या आम्ही प्रत्येक वेळेस सेवा देत गेलेलो आहोत. एकही दिवस आमचा खाला झालेला नाही. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती मोर्चाची मुंबई महामुंबई शाखा आहे त्यांच्या वतीने हा औषधोपचाराचा वगैरे आहे. हो, पण आणखी औषधं आम्ही मागवलेली आमच्या पद्धतीने आम्ही औषधांची तरतूद केलेली आहे. उद्या कदाचित फलटणहून पण औषधं येणार आहेत असे आम्हाला निरोप कळलेला आहे. महानगरपालिकेने काय औषधं पोहोचवली तुम्हाला?
महानगरपालिकेने ही औषधं आता हा जो स्टॉक आहे त्याने औषधं आम्हाला आणून दिली. त्यांचा देखील स्टॉल या ठिकाणी आहे. तुम्ही स्वयंस्फूर्तीने तुम्ही तुमचा एक स्टॉल चालू केलाय. आम्ही आमच्या स्वयंस्फूर्तीनं महानगरपालिका असो, त्यांना हेल्प असो, अगर काय असो, आम्हाला आमच्या मराठा बांधवांना मदत करायची हा आमचा शुद्ध हेतू आहे. मग ते कुठल्याही माध्यमातून असो, कुणाच्याही जागेवर असो, आमचा हेतू हाच आहे. महानगरपालिकेची जागा असो, त्यांनी औषधं आम्हाला दिले हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही लेट दिली. आम्ही त्यांचं कौतुकच करतो आणि आम्ही डॉक्टर म्हणून त्यांच्याही डॉक्टरांचा रिस्पेक्ट आम्ही करतोय आणि त्यांनी जे काय औषधं दिले त्याचा रिस्पेक्ट म्हणून आज आम्हाला ही सेवा करायला भेटली. हा बोला. प्रश्न विचारा मग आम्ही सांगतो. आपण जे काही वैद्यकीय कक्ष या ठिकाणी उभारलेला आहे, आपल्या मनामध्ये काय भावना आहे त्याबद्दल आपण सांगा. आम्ही सर्व बृहन्मुंबई चे येथील सकल मराठा समाजाचे डॉक्टर आज इथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी इथे आलेलो आहोत आणि आमच्या समाजाचे जे लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे इथे खूप हाल चालू आहेत. त्यांना वेळेवरती औषधोपचार मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या सकल मराठा समाज बृहन्मुंबईतर्फे आपण औषधं आणि डॉक्टरांची इथे सेवा देण्यासाठी इथे उपलब्ध राहिलेले आहोत. मॅडम आपण काय सांगा. जेव्हा जेव्हा आमच्या असे आंदोलन किंवा मोर्चे असतात तर त्यावेळी प्रत्येकाला एक काम ठरवून दिलेलं असतं. तसंच मुंबईतले वैद्यकीय जी सेवा आहे त्याची मागच्या वेळी पण मनोज दादा आले होते तेव्हाही त्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती आणि आताही मनोज दादांना आमच्याकडून तेच एक्सपेक्टेड आहे. आपण निरपेक्षपणे ही मराठा सकल मोर्चाची सेवा करताय. आम्ही सगळे मुंबई परिसरातीलच नाही बाहेरून पण आलेले बरेचसे डॉक्टर्स आहेत ते स्वतःहून इथे प्रेझेंट झालेले आहेत. किती डॉक्टरांची टीम इथे काम करते. साधारण आपल्याकडे 50 डॉक्टरांची टीम आहे पण आपण एकाच वेळी इथे येत नाहीये. आम्ही रोटेशननी येतोय आणि एकाच सेंटरला आम्ही सगळे नाहीये. इथे बाहेरही आमचा एक कॅम्प लागलेला आहे आणि आमचे वाशी आणि इतर ठिकाणी जिथे ज्या ठिकाणी आंदोलक थांबलेले आहेत त्या ठिकाणी तुम्ही स्वयंस्फूर्तीने जे मुंबईतले डॉक्टर्स आहेत आज आम्ही इथे 4 ठिकाणी आपले पथक निर्माण करून इथे सेवा देत आहोत. 2 आपले पार्किंगच्या ठिकाणी इथे पथक आहेत किंवा एक आझाद मैदानच्या गेटच्या समोर आपले पथक आहेत आणि CST स्टेशनच्या बाहेर आहेत. तिथं आम्ही जवळजवळ 51 डॉक्टर्स इथे आपली सेवा देण्यासाठी कल्याण, वाशिम, नवी मुंबई इथून वगैरे हजर झालेले आहोत. बोला. इथं अख्खा महाराष्ट्रामधून गोरगरीब गरजू मराठा समाज गरजवंत समाज आलेला आहे. त्यांच्याकडे साधन सामुग्री कुठलीही नाही औषध उपचाराच्या संबंधातली. त्यामुळं आज मुंबईच्या परिसरातले आम्ही सगळे डॉक्टर्स लोक आहोत जे मराठा समाजाच्या हिशोबाने त्यांना मदत करण्यासाठी आम्ही एकत्र एक ग्रुप बनवले. तुम्ही देखील मराठा आहात. हो आम्ही मराठीच आहोत. आम्ही मराठा डॉक्टर. आणि दुसरा विषय म्हणजे आजची सेवा आम्ही मोफत देतोय पण दुसरा प्रश्न राहतो औषधांचा. तर औषधे मराठा जे मेडिकल स्टोर्स जे चालवतात तर त्याच्या बऱ्याच लोकांनी स्वयंस्फूर्तीने आम्हाला संपर्क करून महाराष्ट्रातील मेडिकल जे असोसिएशन्स आहेत त्यामध्ये काही मराठा लोकांची मेडिकलची दुकानं आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा. आता सध्या तर आम्ही न मागताच बरीचशी मदत आम्हाला पोहोचत आहे पण इथे आंदोलकांची संख्या जास्त असल्यामुळे काही औषधं आम्हाला कमी पडतात आणि आम्ही विनंती केल्यानंतर ती औषधं आम्हाला दिली जातात. त्यांना जर कधी औषधं पाठवायची असेल तर समन्वय साधण्यासाठी तुमचा नंबर सांगा, तुमचं नाव सांगा. माझं नाव डॉक्टर कांचन पाटील. मी मराठा क्रांती मोर्चाचं काम करते आणि माझा नंबर आहे 84 52 81 76 38 आणि माझ्यापर्यंत जर मेसेज आला तर आमची मोठी टीम आहे. आमचं एकमेकांशी खूप चांगला समन्वय आहे. पुन्हा एकदा नंबर सांगा. माझा नंबर पुन्हा एकदा सांगते. माझं नाव आहे डॉक्टर कांचन पाटील. माझा नंबर आहे 84 52 81 76 38. मराठा बांधव आहे कुठली महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन करत नाही. हे स्वतः मराठा समाज एवढं अन्नधान्य सगळं पुरू शकतं. हा मंडप लागू शकतो आणि सगळं करू शकतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.